लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयद्वेगैर मुक्तो येष च मे प्रियः। तरी सिंधूचे निमाजे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुपगिजे समुद्र दैसा। मौली ज्ञानोबा भगवंत त्या महात्म्याचं लक्षण सांगतायत की ज्या महात्म्याला मी आपलं अंतकरण काय करतो बसण्याकरता देतो अशा महात्म्याचं लक्षण सांगतायत। सिंधूचे निमाजे जलचरा भय नुपजे। मौली ज्ञानोबा दृष्टांतापासून सुरुवात करताय की समुद्रामध्ये मासे राहतात नाही का नाही, आणि एखाद्या वेळेला समुद्र खवळतो, इतका खवळतो की तिथं ते सतत समुद्रात मासे धरणारे लोक सुद्धा त्या समुद्रात जात नाही। लाटा मोठ्या मोठ्या लाटा असतात, 50-50 फुटापर्यंत काय जातात लाटा जातात। असा तो समुद्र खवळला, पण त्या समुद्रात राहणाऱ्या माशांना कधी त्या पाण्या समुद्राची भीती वाटते का? कधीच भीती वाटत नाही। समुद्रात राहणाऱ्या त्या जलचरांना समुद्राची जशी भीती वाटत नाही, किंवा जलचरी नो बगीचे समुद्र जायचा, किंवा समुद्र तरी त्या माशांना त्या मगरींना वगैरे कंटाळतो का? काय बा तुम्ही माझ्यातच राहता, माझ्यातच घाण करता, इथंच राहता, कधी तिकडे बाहेर जाऊन यायचा असं कधी म्हणतोय का? म्हणजे मासे पाण्याला कंटाळत नाही, पाणी माशांना काय होत नाही, कंटाळत नाही। त्याप्रमाणे त्याचं आचरण असतं। म्हणजे देवी उन्मत्ते जगे दयाशी खंतीने लगे आणि दयाचे अंगे नशिने लोको। देवी उन्मत्त जगे दयाशी खंती न लगे। त्याप्रमाणे या जगात राहत असताना जग कसं आहे, मौली ज्ञानोबा जगाचं वर्णन करतात। उन्मत्त जगे, जग काय झालेलं आहे, उन्मत्त झालेलं आहे। कोणी धनानं उन्मत्त आहे, कोणी मानानं उन्मत्त आहे, कोणी शारीरिक बलानं उन्मत्त आहे, कोणी सत्तेनं उन्मत्त आहे, तर कोणी मूर्खपणानं काय आहे, उन्मत्त आहे। उन्मत्त आहे जग, उन्मत्त जगे। पण त्या महात्म्याला या उन्मत्त जगाची खंती न लगे, कधी त्याला त्यांची खंत कंटाळा वाटत नाही, कधीच नाही। आणि जयाचे अंगे नशिने लोक, आणि त्यांच्या असं आचरण असतं की त्या आचरणामुळे लोकांनाही दुःख होत नाही। लोकांना दुःख होईल असं तो महात्मा आचरण करत नाही, आणि लोकांनी किती दुःख दिलं तरी त्यांना काही खंत वाटत नाही। वीट येत नाही थोडक्यात, ऐका किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसानुबगे जीवा जीवपणे जो। फार काय सांगू अर्जुना, जसं शरीर आपल्या अवयवांना उबगत नाही। एखाद्या वेळेस शरीर म्हणलं का काय हात आहे वा सारखी लांबच राहतात, वज होतं याचं, हे डोक्याचं वज होतं, किंवा पाय काय याची अडचणच कधी असं कधी वाटलं की शरीराला कोणत्याच इंद्रियाचा शरीराला जसा कंटाळा येत नाही, तसा तो महात्मा सर्वाच्या जीवात माझा जीव आहे असं समजून कधीही कोणाचा खेद करत नाही। जगाची देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले तुझे नवीन। जगाची देह झाले मला मत स्वरूप सगळं जग आहे, मी आहे। आपल्याला कधी वैताग येतो का? आपल्याला कधी कंटाळा वाटतो का? आपल्याला कधी शीन येतो का? ऐका नाही। त्यामुळे मग सगळेच जर आपल्या स्वरूप आहेत, आपल्याला कोणाचा कंटाळा येणार आहे? कोणाचं काय वाटणार आहे? कोणाचा खेद वाटणार आहे? म्हणून काय झालं, प्रिया प्रिय गेले, आणि सगळेच आपलं मत स्वरूप झाल्यामुळे कोणी आवडताही राहिला नाही आणि कोणी नावडताही त्या महात्म्याला राहिलेला नाही। हर्षामर्ष ठेले तुझे विन, आनंद आणि दुःख या दोन गोष्टी त्यांच्या जीवनातून निघून गेल्या का? दुसरंच कोणी राहिलं नाही, नाही का नाही? दुसरंच कोणी न राहिल्यामुळे हर्षामर्षही राहिला नाही। तरी तयाचा गामज मोह, काय सांगतो पडी यावो, हे असो जीवे जीव माझे नेतो। तयाचा गामज मोह, भगवंत म्हणतात त्याचा मोह आहे, मला आवडतो, तो सतत भेटावं वाटतो, सतत मला त्याच्या संगतीत राहावं वाटतं। काय सांगतो पडी यावो, किती आवडतो हे मला सांगता येत, भगवंत म्हणतायत हे असो, हे सगळं सांगणं जाऊ द्या। जीवे जीव माझे नेतो, तो माझ्या जीवानं जगतोय, म्हणजे शरीर त्याचं आहे आणि त्याचा जीव मी आहे। म्हणजे मी असेल तर तो जगणार, अन्यथा तो जगणार नाही। प्राण रे गोपा हे कुडी सांडोनी श्रीमुख नयनी न रेखाता। भगवंतानं जर त्यांना पाहायला बोलायला मिळाला नाही तर त्यांचा जीव त्या देहात राहणार नाही। जो निदानंदे झाला
परिणामो आयुष्याला पूर्णते झाला वल्लभ जो निजानंदे झाला, तो तृप्त झालेला आहे. कशानं? आपल्या आनंदानं, आत्मानंदानं काय झालेला आहे? तृप्त झालेला आहे. परिणामो आयुष्याला, त्याच्यामुळे मोक्ष जगायला लागला. म्हणजे चालतं बोलतं ते काय? मोक्ष आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंब. मला ते चालतं बोलतं ब्रह्म आहे असा तो महात्मा पूर्णते झाला वल्लभ जो, आणि पूर्णतेचा तो पती झालेला आहे. म्हणजे कुठेही त्याच्याजवळ अपूर्णता राहिलेली नाही. अनपेक्षे सुचिर दक्षे उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रे गावा, सुखाशी चढावा जायाचे असणे. अर्जुना त्याचं लक्षण सांगत असताना दुसरं लक्षण सांगताय, पांडवा जयाच्या ठाई अपेक्षे रे गावा नाही. ज्याच्या ठिकाणी अपेक्षा पुसतच नाही, हे करायचं ते करायचं ते आणायचं हे मिळवायचं, कुठलीच अपेक्षा नाही, कुठलीच नाही, कुठलीच नाही. म्हणजे मोक्षाची सुद्धा नाही, कोणतीच अपेक्षा नाही. अपेक्षा कुठं घुसते? अपेक्षा कमीपणात घुसते, आहे का नाही? कुठंतरी काहीतरी कमीपणा वाटला की काय निर्माण होते? अपेक्षा निर्माण होते. नाही तर अपेक्षेला काय नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी जागाच नाही. सुखाशी चढावा जायचे असणे, ते जिथं असतील तिथं सुख काय होत राहतं? वाढत राहतं. सुखाला चढावा देणारे असतात. किती महात्मे ते पवित्र वगैरे असतात, त्यांचं वर्णन देतात. मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. काशी मोक्ष देते, उदार मोक्ष देण्यामध्ये, पण तिथं मरावं लागतं. नाही, काशीला मोक्ष मिळतो पण जिवंत मिळत. 50 वर्ष काशीला राहिला पोरायला भेटायला म्हणून घरी आला मी आला, काय मोक्ष मिळणार आहे काय? काशीला मग आता तिकडे आपल्या इकडे काय, पण तिकडे भोवतालचे लोक माणूस मेला की त्याला जाळायला कुठं नेतात? काशीला नेतात. तिथे एक मनकर्णिका नावाचा घाट आहे, मनकर्णिका. त्या घाटावर भगवान शंकरानं सती मातेचं दहन केलं होतं. त्या तक्षशिलेनं सती मातेचं ते दहन केलं होतं. त्या दिवसापासून तिथं महाराज असं सांगतात की त्या दिवसापासून आजपर्यंत तिथली ती चित्ता विझलीच नाही. आणि आजही एका वेळेला 50 प्रेत काय राहतात? जळत राहतात. तिथं एक कधी कधी तर 2 दिवस नंबर लागत नाही प्रेत जाळायला, एवढे वेटिंग वर काय राहतात? प्रेत राहतात. ते लोक तर मला तिथले आता ते जे जाळणारे आहेत ते पैसे घेतात, ते सगळे सरपणावाले वेगळे ते सगळे पैसे घेतात. ते काय करतात? पेटवतात आणि आपण निघून गेलो की ते अर्ध कच्चच गंगेत फेकून देतात. कारण सगळं जळू द्यायला राख होऊ द्यायला त्याच्याकडे कुठं टाईम नाही का नाही? एवढे प्रेत काय तर तिथं जाळणं चालतात. आता खरं तर प्रेत जाळल्यानं मोक्ष मिळतो का नाही माहित नाही, पण तिथं मेल्यावर काय होतो? मोक्ष मिळतो. कारण मरत असताना काशीमध्ये भगवान शंकर त्याच्या कानात तारक मंत्राचा काय करतात? जप करतात आणि त्याचा काय होतो? तिथं उद्धार होतो. पण वेचावे लागे शरीर ती गावी, पण तिथं काय व्हावं लागतं? मरावं लागतं, आहे का नाही? हिमवंतो दोष खाय परी जीविताची हानी होय, तैसे सुचितो न हे सज्जनाचे. हिमवंतो दोष खाय, हिमालय काय करतो? पाप खातो. जर हिमालयाची परिक्रमा केली तर पाप काय होतात? आपोआप जातात, जळून जातात. तो हिमालयाच्या पवित्रतेचा महिमा आहे का नाही? आहे हिमालयाचा महिमा. काय पाप पण जीविताची हानी होईल, पण जगून येईलच का नाही सांगता येत नाही, आहे का नाही? साधा आपलं हिमालयाची सुरुवात आहे. बद्रीनाथ केदारनाथ म्हणजे हिमालयाची काय सुरुवात आहे का नाही? खरं म्हणजे हिमालय. पण तिकडं वर गेल्यावर असं वाटतंय नसतो आलो तर. आता तरी सुविधा वाढल्या, आहे नाही? मोदी सरकारपासून डबल रोड सुरू झालाय आता, आहे का नाही? पण वर्षातून 5-10 गाड्या तरी काय होतात? खाली जातातच. आणि एकदा खाली गाडी गेली की त्याचं पुन्हा हाडूक सुद्धा शिल्लक राहत आणायचंच नाही, पुन्हा काही सापडतच नाही. ते एवढ्या खोलदारी आहेत. 300 किलोमीटर उंच, म्हणजे काय सोपं आहे का नाही? पण मग जीविताची हानी होय, पण तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे. काशी शुद्ध आहे मोक्ष देण्यामध्ये, हिमालय शुद्ध करतोय, पण मरण्याची भीती, एका ठिकाणी मरावं लागतं. पण तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे, सज्जनाची पवित्रता तशी नाही.
मग कशी आहे माऊली ज्ञानोबा ते सांगताय. गंगेचं वर्णन करताय पुन्हा. सुचित्वे सुची गांग होय आणि पाप ताप हे जाय बरी तेथे आहे बुडणे. सुचित्वे सुची गांग होय, गंगा पवित्रतेत काय आहे, पवित्र आहे, पवित्र आहे गंगा. पण गंगेमध्ये पाप आणि ताप दोन्ही जातात. पाप ताप ही जाईल. पाप केलं की ताप जातो. पापामुळेच काय आहे आपल्याला ताप येतो, पापामुळेच ताप येतो. पापाचाच परिणाम आहे ना आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. दुःख ताप म्हणजे दुःख आहे का नाही. परिस्थिती आहे बुडणे, पण तिथं तरी जाऊन काय व्हावं लागतं, बुडावं लागतं, बुडावंच लागतं आहे का नाही. बुडावं लागतं तिथं. खोली पारुणी निजे तरी भक्ती न बुडजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षो. महाराज भक्ताची खोली किती आहे हिचा पार कुणालाच कळत नाही. भगवंत सांगतात महाराज किती कोणा वर्णन करावं त्या भक्ताचं. असे भक्त असले तरी न बुडीचे. भक्ताच्या ठिकाणी बुडण्याची काय नाही भीती नाही, फसण्याची भीती नाही. आणि पुन्हा रोकडाची मरायचं काम नाही, काय नाही. रोकडाला लाहिजे न मरता मृत्यू, न मरता मोक्ष रोकडाची लाहिजे. तात्काळ पंढरपुराचे वर्णन असंच केलंय ना. आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. बाकीचे तीर्थ आहेत पण फळ कधी देतात, कालांतराने देतात. तीर्थे काळे देती फळ, पण ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभे भेटे. असं ठिकाण कुठं नाही म्हणले तात्काळ देव भेटणार. बाकीचे तीर्थ आहे तसं संताला तुकोबर आहे, चालतं बोलतं तीर्थ म्हणतात. उलट तुकोबर आहे तीर्थापे तुकोबर आहे म्हणतात. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. झाला तोची एक मोक्ष देणे दर्शने. मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येते तयापासी अवघी जने. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष देणे दर्शने. नुसतं दर्शन झालं तर मोक्ष होतो. तीर्थराव दर्शने प्रशस्तीशी भाव. दयाचे संगे ब्रह्म भाव प्रांतासही. माऊलीने सुद्धा वर्णन केलं आहे का नाही. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. तीर्थ याचा अर्थ आपण बरेच लोक असा घेतात. तुकोबाराय म्हणले हो तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. पंढरपूरला जाऊन दगडन पाणीचे आणि सज्जन माणूस असला त्याला कुठे देवे असा त्याचा अर्थ नाही. असा अर्थ नाही त्याचा. सज्जनाम काय मन चांगा तो काठवट में गंगा चुरकी ठरा भाकरी. मन चांगा काठवट में गंगा याचा अर्थ तसा नाही. याचा अर्थ असा आहे तीर्थी धोंडा पाणी. पंढरपुरात जर तुम्ही गेले आणि तर तिथं पाणी आहे आणि दगड आहे, पण सज्जनी देव रोकडा. सज्जनी म्हणजे संत. संतात काय आहे, चालता बोलता ब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे का नाही. सज्जनी देव रोकडा. आणि पंढरपुरात आपण आता जातोय आणि काही माणसं 3-3 दिवस काय होतात बारी 3-3 दिवस लागतात. एकादशी वगैरे हे का नाही याचा कधी काय करत नाही. किंवा एकादशी दर्शन झालं पाहिजे असा तुकोबारायचा काय आपलं लोकांचा काय आहे समज. पण तसं नाही बरं. एक अभंग आहे तुकोबारायचा. पंढरीस घडे अति त्याई मृत्यू तो जाय अति पतित अधपाता. असा अभंग आहे तुकोबारायचा. दुसऱ्याचा मोक्ष वगैरे त्याचं वर्णन केलं. तुकोबारायचं एक प्रमाण आहे त्या अभंगात. केला न सहावे तीर्थ उपवास कथे विन दोष साधन ते. तुकोबाराय म्हणतात पंढरपुरात उपवास केलेला देवाला सहन होत नाही कथेविन. एकादशीचा उपवास केलाय पंढरपुरात. कसा उपवास केलाय, मोठी एकादशी आहे ना आषाढी एकादशी. आणि त्या दिवशी जर कथा ऐकली नाही तर दोष लागतो. दोष केला न सहावे देवाला तो उपवास सहन होत नाही का कथेविन. दोष ते साधन काय ठरतं, दोषयुक्त साधन ठरतं. म्हणून चंद्रभाग्य विदितो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आहे का नाही. तुका म्हणे देते विश्वास जतन पुरे भीमा स्नान समपाये. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्या अभंगात. आणि म्हणून पंढरपुरात सांगितलं काली आपे भेद मानिता निवडी श्रोत्रियांशी जोडे अंते जसा. काली आपे भेद, काली आपे भेद
कालिया म्हणजे तो कालिया नाही. पंढरपुराच्या खाल्या ब्राह्मणांनी जर काला वाटण्यात भेद केला, काला देण्यात वाळवंटात की हो नीचे याला काला नाही, कालिया पे भेद मानिता निवडे. जर निवड करून कालियात भेद केला तर काय होतं, श्रोत्रियांशी जोडे अंत्य जाता, तो ब्राह्मण अंत्य जेवणीला जातो उच्च असला तरी. म्हणून पुन्हा पंढरपुरात लाज धरायची नाही, कधी टाळ्या वाजवायच्या, नामस्मरण माहेरी सलज्जे ते जाना शिंदळी, काळीमा काजळी वगैरे तुकोबारांनी पंढरपूरचं खूप मोठं महत्व वर्णन केलं. पण तिथं कथेला काय महत्व आहे, कारण कथे उभे हरिजन. कथेत कोण असतं, हरिजन. म्हणून महाराज नामदेव महाराजाचा अभंग आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, वास द्यावा पंढरीचा पण सदा संग हरिदासाचा. मला राहायला पंढरपुरात द्या पण संगती कोणाची द्या, संताची द्या. पंढरपुरात राहायचं पण देवाची संगती नाही मागितली, सदा संग हरिदासाचा. आहे का नाही. अनेक तुकोबारायाचे अभंग आहे. संत संगती सर्व काळ अखंड प्रेमाचा तुका, हे पंढरपूरचं मागणीकरच अभंग आहे. स्वतः अभंग आहे. संत संगती सर्व काळ अखंड चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, याची वावी माझ्या जन्मजन्मी तुझा पंढरचा वावी. वारकरी वारी चुकून येते हरी संत संगती सर्व काळ अखंड का, अखंड प्रेमाचा तुकाळ. म्हणून मला इतकंच नाही, जाऊ दे आता ते तुकोबाराय संत मागतील. देवानं सुद्धा पंढरपुरात राहून कोणाची संगती मागितली, देव विटेवर कुठं नामयाचे पाठी चाली केशिराज निघाले नामदेव महाराजाच्या मागे. आहे का नाही. म्हणून मला संताचं काय वर्णन करावं, तिथे असे देव दिशे समचरणाची कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ, तेथे असे देव. देव कुठे, तिथे येते त्या दिवशी. अरे सगळे संत वाळवंटात ना कीर्तन करायला देव तिथं काय करणार आहे विटेवर, बरोबर आहे का नाही. म्हणून नमत संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. महाराज किती पवित्र आहेत संत. ज्ञानोबराय म्हणतात, काय त्यांची पवित्रता आपण वर्णन करावी. संताची पवित्रता वर्णन काय आपल्याकडून होणार आहे म्हणजे का, अहो संताचे अंग लगे पापाते जिनने गंगे. गंगा सुद्धा आपले पाप घालवण्याकरता कोणाच्या संगतीची अपेक्षा करते, संताच्या. आणि संताचे अंग लगे, संताचं अंग गंगेला लागल्या बरोबर गंगेचे पाप काय होतात. गंगा पाप धुणे किती पवित्र आहे महाराज. अरे गंगेचं नुसतं नाव घेतलं तरी काय जातात, किती पाप घालण्यात किती पावर आहे गंगेचा. वाचे म्हणतात गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा, सगळे पाप महाराज भंगा जाती, दोष भंगा जाती. एवढं गंगेचं महत्व आहे. आणि ती गंगा पवित्र होते संताच्या संगतीने. मग आता किती असते आता सांगताच आहे का मी कथेत की आता काशीला गंगेच्या स्नानाचं पर्व होतो मोठं. महाराज गंगेला तिकडे खूप मानतात. हरिद्वार ऋषिकेश वगैरे तुम्ही गेले ना तर तिथं देवाचं दर्शनच नाही महत्वाचं, मुख्य दर्शन कोणाचं आहे, गंगेचं आहे. गंगेची आरती किती आरती होती महाराज. 10,000-20,000 हजार लोक काय राहतात तिथं, आरतीला राहतात. रोज गंगेची आरती होती. म्हणून गेले नारदजी, गरजा पाहिला नारदजी लोटले, जाऊ दे स्नान करायचं काय. नारदजी वापस निघाले, गंगा माता प्रगट झाली. नारदा का वापस चालले, नारदाने सांगितलं जाऊ दे आता गरजा झालाय, मला काय आंघोळ करण्याची इच्छा नाही, गरजही नाही. ऐका नाही, बाकी लोक करतायत, मला काय नाही. या गंगा मातेने सांगितलं नारदा तुम्हाला स्नान करायची गरज नाही पण मला गरज आहे ना. तुम्ही पवित्र आहात पण मला तुमच्यामुळे स्नान नाही तर मला पवित्र करण्यामुळे तुम्ही काय करा, स्नान करा. बघा तुम्ही. म्हणून मला पापाते चिन्हने गंगे संताचे अंग लगे. संताच्या स्पर्शानं गंगेचे पाप काय होतात, निघून जातात. त्या संत किती पवित्र असतील माऊली म्हणतात. आता काय सांगू, आता काही सांगता येईल उदाहरण, कारण सगळ्यात पवित्र गंगा आहे का नाही. आता सांगता येत नाही. म्हणून असो जो ऐसा सुचित्वे तीर्था कोवासा जेने उलंघविले दिशा मनोमळ. म्हणून असो जो ऐसा, म्हणून असो तो असा महात्मा आहे. सुचित्वे तीर्था कोवासा, शुद्धतेच्या बाबतीत तीर्थाचा सुद्धा जो आश्रय झालेला आहे. तीर्थ सुद्धा जिथं शुद्ध व्हायला येतात. जेने उलंघविले दिशा मनोमळ, कोण, ज्या महात्म्यांनी आपल्या मनातले मळ उलंघविले म्हणजे बाहेर काय केले,
घालून दिले, शुद्ध मन झालं. आतो बाहेरो चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थेचा पायाळू देखना जो. आतो बाहेरो निर्मळू, आतून बाहेरून काय झालेला आहे तो महात्मा पवित्र झालेला आहे. सूर्य तैसा निर्मळू, सूर्यासारखा निर्मळ झालेला आहे. आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो. परमात्मा रूपी साधन हे धन, परमात्मा रूपी हे धनाचा ठेवा आणि त्या धनाच्या ठेव्याला पाहणारा तो काय आहे? पायाळू. हे पायाळू. पायाळू लागतो का नाही? अदृश्य वस्तू पाहण्याकरता पृथ्वीतली काय लागतो? न दिसणारी पायाळू लागतो ना, आहे का नाही? पायाळू लागतो. पायाळा विन प्राप्ती पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विन प्राप्ती नोहे. पृथ्वी धनाने भरलेलीच आहे, दाविती देखणी, पण अदृश्य दर्शनी संताची या, आहे का नाही? संत पायाळू येतात आणि म्हणून तसे ते पायाळू. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे दयाचे मानस सर्वत्र का. आकाश व्यापकही आहे आणि उदासही आहे. कोणाशी? आकाशानं लगे लेपू जैसा. आकाश उदास राहत तसे ते महात्मे आकाशासारखे उदास राहतात. तैसे दयाचे मानस सर्वत्र का. संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला, व्याधातून सुटला विहंग जैसा. संसार व्यथे फिटला, त्याची संसाराची व्यथा काय झालेली आहे? त्या महात्म्याची निघून गेलेली आहे. संसाराची व्यथा राहिली नाही, दुःख राहिलं नाही. जो नटलेला आहे, नटलाय तो. नटे कीर्तनाचे रंगी. एका महाराजांचा बराच वाद झाला, तर ते काही जुनी महाराज होते, ते म्हणजे वयस्कर होते आणि त्याच्यामुळे मग आता काही जास्त मोठ्या माणसाला म्हणजे जास्त मर्यादा थोडी सांभाळावीच लागते. नाही पण आमचा जवळपास जे गेलो होतो आम्ही एका खूप खाल्लं, ते तिकडं आले, मी इकडून गेलो. मग आता बसलो एका घरी, सरांनी महाराज तेच म्हणे त्याची ओळख होती. मग त्या गावात आपली ओळख नाही, सरांनी बसू चहा घेतली, बसलो आणि मग तिथं ते विषय निघाला, ते पेटला आमचं. म्हणजे असं ते म्हणे महाराज अहो संतांचे प्रमाण आहेत ना, आपल्याला काय मनात करायचंय का की बुवा आपण कीर्तनाच्या आधी काही लोक म्हणतात. जुन्या माणसाला असं म्हणायला होतं काय म्हणे की पावडर लावायला, फेटा चांगला बांधायचा, कपडे चांगले. हे सांगितलं ना, नटा कीर्तनाचे काय याच्या अभंगात सांगितलं, शिरापतीच्या अभंगात नटा नटा कीर्तन वृत्ती काय करा. नटा तरी कीर्तनाचे आणि नटनाचे. नाचे नटायचं नाचायचं असं सांगितलं ना म्हणे. ऐका नटावं लागतं महाराज. कीर्तन करायला काय व्हावं लागतं? नटावं लागतं. नटावंच लागतं, सजावंच लागेल. अलंकार घालत, नटणं म्हणजे अलंकार घालणं, आहे का नाही? अंगठ्या गळ्यात साखळ्यात पाहिजे ना महाराज. मग ते काय लय मोठ्या अशा अंगठ्याच्या महाराज झालेत का लोक घरी जाताना म्हणते तो पाहणो किती अंगठ्या होत्या बाबाच्या ठिकाणी आपण कोणता होता, आहे का नाही? मग काय त्याच्यातच जातं सगळं. मग नटावं लागतं. पण ऐका तो नटलेला आहे कशानं? जो नैराश्य विनटला, निराशा वैराग्य यानं तो महात्मा काय झालेला आहे? नटलेला आहे. शोभतो महाराज. महात्मा किंवा एखादा भक्त शोभतो कशानं? वैराग्यानं शोभावा. आणि संसारातून तो सुटला असतो. व्याधातून सुटला विहंगू जायचा. कसा सुटलाय संसारातून? एखाद्या पारध्याच्या हातातून एखादा पक्षी सुटावा तसा संसाराच्या जाळ्यात अडकलेला होता तो काय झाला? सुटला, निघला. तुकोबाराय म्हणतात, बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये संसाराशी जीवे वेटाळिलो. बाहेर पडिलो, पण कसा पडिलो? आपुल्या कर्तव्ये. आम्ही साधन केलं आणि आमच्या कर्तव्यानं आम्ही काय झालो? याच्यातून बाहेर पडलो. बाहेर पडण्याच्या आधी कसे होते? संसाराशी जीवे वेटाळिलो. या संसारानं आम्हाला चौकून काय केलं होतं? वेटाळून घेतलं होतं. आता बाहेर पडल्यावर आता तुकोबाराय म्हणतात, एकामध्ये एक नाही मिळो येत ताक नवनीत निवडिले. आता आम्ही मंथन केलंय आणि ताक एका बाजूला केलंय आणि लोणी एका बाजूला केलंय. आता एकामध्ये एक नाही मिळो येत. आता तुम्ही ताकात जरी लोणी टाकलं तर त्याच्यात मिसळणार नाही. एकामध्ये एक नाही मिळू येते ताक नवनीत निवडिले. मला तुकोबाराय म्हणतात, काय आमच्या सगळ्याच लक्षात आलं, झाली दोन्ही नावे एकाच मथनी. बरं, ताक आणि लोणी एकाच दह्यातून निघतं का नाही? पण दोघाला दोन नाव होतात. दोन नावच नुसते होत नाही, दोघांची किंमत आहे काय होते? मागो नाही आहे का नाही? ताक आणि लोणी एका मुले दोन्ही मागो नाही, आहे का नाही? मागो नाही. त्याची किंमतही वेगळी होती. ताक नवनीत निवडिले. निवडलं आम्ही
का दुसऱ्या गुणी वेगळ्या, त्याचे गुण काय आहे वेगळे वेगळे आहेत आणि गुण वेगळे असल्यामुळे एक किंमत त्याची ठरत नाही, आहे का नाही. म्हणून असं होतो ऐसा त्यांनी काय केलं महाराज, व्याधा हातून सुटला बी हंगू जायचा, कारल्याच्या हातातून जसा तो पक्षी सुटावा तसा तो काय झालेला आहे, सुटलेला आहे. तैसा सतत तो सुखे कोणीही टवच न देखे, येणी जे गता आयुष्य लज्जा जीवी. तैसा सतत जो सुखे, सतत तो महात्मा काय राहतो, आनंदी राहतो. कोणीही टवच न देखे, कोणीही कोणाकडूनही कोणालाही तो महात्मा दुःखी आहे असं कधीच दिसत नाही, आहे का नाही, कधीच दिसत नाही. अरे कधी सतत तो काय राहतो, आनंदी राहतो. यांनी जे गता आयुष्य लज्जा जेवी. महाराज काय उदाहरण दिले मौली ज्ञानोबरायांनी, कधीच तो महात्मा दुःखी नाही, कधीच असा कपाळात काय करावं अडचणी झाल्या असा कधीच दुःखी दिसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. उदाहरण इतकं गोड दिले माऊलींनी. माऊली म्हणतात नेनी जे गता आयुष्य लज्जा जेवी. मेलेल्या माणसाला कधी लाज वाटते, मेलेल्या माणसाला लाज कधी वाटते, एखादी थोडीशी लाज. मेलेल्या माणसाला जशी लाज वाटत नाही तसा तो दुःखी नाही. बघा मेलेल्याला लाज वाटली तर त्याला काय पाहायचं, दुःखी बघायचं. चित्ता ते धरिग्ने नाही समजता संसार दुःखाचा का अमृताचा निर्धरू प्रसवे दयाचा जठरू दयाक्ष दे तृषेचा आडधरू. जैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, ते तापेशी बुद्धी राये परमात्मा रूपी, आहे का नाही. म्हणून खरंय ना, खरं हे दुःख बी काही ना, हे संसार दुःखीच नाही. आपल्या भावना काय देतात आपल्याला, संसारातून दुःख नाही, आपल्या भावनेचं काय असतं आपल्याला दुःख, आपल्या मान्यते आपल्याला दुःख देतात संसार. म्हणून तो तुकोबराय म्हणतात नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. आपल्याला दुसरा देवच नाही दुसरा. मग कोण पांडुरंग आहे का तुकोबराय ते या भंगात म्हणतात, पांडुरंगही नाही, मग कोण आहे, मनच आपला देव आहे. काय श्रोते वक्ते श्रोते वक्ते सकळ साधक असं प्रमाणे त्याच्या मागचं आहे का नाही. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनदैवत तुका म्हणे दुसरे. मन करारे प्रसन्न या अभंगाचा तो शिकाय. सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. आपलंच मन आपल्याला सुख देतं किंवा दुःख देतं. मने प्रतिमा स्थापित, मने पूजा पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकाळची, असं तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून तो महात्मा कोणाकडूनही दुःखी नाही. आणि दुसरं एक असतं त्या महात्म्याचं काय, आणि कर्मारंभाला की जाय अहंकृती नाही अंगी, जैसे निरंधन आगी विधुनी जाय. कर्मारंभाला की जाय अहंकृती अंगी नाही. हे कर्म आरंभ करायचंय, मला करायचंय असा त्याच्याकडे कधीच अहंकार नाही. करायचं असं काहीच नाही, काही नाही. मला काही नवल वाटतं कधी कधी आपण या महात्म्यांचा विचार करत नाही. मला सांगा आपल्या जवळचे 2-3 महात्मे सांगतो. विश्वनाथ बाबा आहेत, उद्धव बाबा आहेत, नथुराम बाबा आहेत महात्मे. यांनी कधी हे करायचं असं कधी मंदिर बांधायचं का काय कधी कधी त्यांच्या मुखातून आलं, हे कर्म मी करू अथवा आदरले सिद्धीने संकल्पेही मन जायचे विटाळत नाही. संकल्पना हे करायचं ते करायचं ते करायचं नाही, संकल्पच नाही. संकल्प तो नाही दुजया महाराजा तो संकल्पाचे अधिष्ठान नारायण गोमती एकच, बस दुसरा काय नाही, संकल्पच. जैसे निरंजनागी विधोनी जाय. अरे नाही तो महात्मा हे करायचं ते काही त्या महात्म्याचा त्याचा काही सबंध कर्मार अहंकृती नाही. जैसे निरंजनागी विधोनी जाय. महाराज जसा कसा संकल्प नसतो त्यांचा कर्मारंभ करायला, अहं कसा जळालेला असतो, तसं सरपण नसलं की विस्त आपोआप काय होतो, विझून जातो. त्याला पाणी टाकावं लागतं. काय नाही संकल्पीला देवा आणि खेवाची काय आता काय करायचे आता दुसरी काय. तैसा उपशमुची भागा दयाशी आला पैगा, जो मोक्षाचे अंगाली हिलाशे. उपशमुची भागा आला, मला शांतीच त्यांच्या वाट्या झाल्या ना. 2 भाऊ
दोन भाऊ, दोघांच्या काय झाले, वाटण्या झाल्या. त्यांच्या वाटण्याला शांती गेली आणि आपल्या वाट्याला अशांती आली. तर मग दोनच वस्तू आहेत, एक शांती आणि दुसरी अशांती. संतांनी शांती त्यांच्या वाट्याला गेली ना आपल्या वाट्याला काय येऊन आली, अशांती. उपशमोक्षी भागा आला, शांती त्यांच्या वाट्याला आली. जो मोक्षाची अंगा लिहिला असेल त्याचं नाव त्या मोक्ष, तिथं जागा रिकामी, रिजर्वेशन. असा जर कोणी आचरण करत असेल तर त्याला मोक्ष मिळवायची गरज नाही. त्या मोक्ष तिथं त्याचं काय झालेलं आहे, रिजर्वेशन झालेलं आहे. त्या वामन पंडिताचा दृष्टांत सांगतात पहा. खूप मोठे पंडित होते वामन पंडित, त्यांच्या जीवनातली कथा आहे. ते वामन पंडित एकदा चालले आणि ऊन लागते म्हणून एका झाडाखाली, खूपच मोठा वृक्ष होता, त्या झाडाखाली बसले, खूप मोठा होता. त्या झाडाखाली बसले तर आता जाणते होते, त्या झाडावर भांडणं चालू होती. भूत होते त्या झाडावर, भूत, आणि इतके होते की त्या भूताई त्या झाडावर जागाच पूर्ण दाटन वाटण झाल्यावर भांडणं धावतात. मग ते झाले भूताईचे भांडणं सुरू, हे ऐकू लागले. तर एक भूत म्हणे, पलीकडे होते म्हणे, मला इकडे जागा नाही. ते म्हणे तिथे एक रिकामी जागा आहे, तिथं जाय ना तू, तिथं काय अडचण आहे म्हणे, तिथं जाय ना म्हणे तू. किंवा म्हणे बाबा तिथं कोणाला बसायचं जमत नाही, ती रिकामी रिकामी ठेवावं लागते म्हणे. का म्हणे त्या जागेवर नाव लिहिलेले, ती पेशेल्या का माणसाकरता आताच रिजर्वेशन नाव लिहून ठेवलं म्हणे. कोणाच्यासाठी येते म्हणे, वामन पंडितासाठी. आणि मग घाबरले, आपल्याला पिशाची येऊन नेलं, तिथं जावं लागेल, घाबरले ते. आणि मग ते म्हणे, का रे ते वामन पंडित लोक म्हणतात मोठा पंडित आहे, अरे भगवंताचीच लीला. आणि तिथं का म्हणे ती जागा, त्याला का भूत व्हावं लागेल. ते म्हणले त्याला ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञानाचा अहंकार आहे, आणि अहंकार असल्यामुळे ते कुठं जाणार आहे, पिशाची येऊन जाणार आहे. खरखराचा अहंकाराचा पारा उतरला. अर्थात देव आपल्या भक्ताचं ऑपरेशन करतो, तसं ते काय केलेलं आहे, ऑपरेशन आहे. पण अरे तसं अहंकार असला की भूत पिशाचे येऊन नाव लिहिलेलं आहे, तसं या महात्म्याचं नाव कुठं लिहिलेले, मोक्षाची या अंगा लिहिला असेल. अर्जुना हा ठाऊरी. मग त्याला तिथं जायचंय नाही जायचं माहित नाही, पण त्या जागेवर कोणी बसणार नाही. अर्जुना हा ठाऊरी, जो सोहम भाव सरोवरी द्वैताच्या पहिले तरी निघोसरला. अर्जुना या ठिकाणापर्यंत सोहम भावानं तो ओतप्रत भरलेला आहे, द्वैत त्याच्याकडे राहिलेलं नाही. आणि द्वैताच्या तर पलीकडल्या कडीला गेलाय तो, द्वैताच्या काय झाला, पलीकडे गेला. की भक्ती सुखा लागी आपण भेद होई बागी वाटोनी अंगी शेवके बाने. या स्थितीला जाऊन सुद्धा, अद्वैत स्थितीला जाऊन सुद्धा भक्तीचं सुख घेण्याकरता पुन्हा तो द्वैतात येतो. दोन ठिकाणी वाटून घेतो. एक भक्त यरा नाम मी ठेवी, उशिरा होई ध्यानात आली जरा, मने वाचा करणी, जयाची भजनी देवाचे आणि ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाली. शरीर ते ज्याचं भजन कशा करताय, मनानं, वाचेनं आणि इंद्रियानं. करणी म्हणजे इंद्रिय. जयाची भजने देवाची भक्ती सुखाला. आणि या स्थितीला जाऊन सुद्धा आदित्य स्थितीला आपण पेत होई भागी वाटून. तुकोबा राय म्हणतात, आम्हाला भजन करायची गरज आहे का, काय गरज आहे आम्हाला भजन करायची. पण तुकोबारायचं प्रमाण, तुकोबा राय म्हणतात, आमच्या मालका गौरवावयासाठी स्वामी सेवेची कसोटी नाही तरी कोठे तुझे आहे बोलावया सहजी. काय का नाही. अरे बोलण्या एवढं सुद्धा द्वेत नाही हो, सहज बोलण्या इतकंही द्वेत नाही. मग तुम्ही द्वेतात येऊन भजन का करता. गौरवावयासाठी स्वामी, स्वामीचा आम्हाला काय वाढवायचा आहे, गौरव वाढवायचा आहे. आणि म्हणून सेवेची कसोटी, आणि म्हणून हे त्रास भोगत आम्ही काय करायला लागलो, सेवेचा त्रास घ्यायला लागलो. नाही तरी कुठे तुझे, खरं पाहायला गेलं तर दोन नाहीचे. बोली फार काय सांगायची गरज आहे का. भक्ती सुखा लागे आपण पेत होई भागी वाटोनी. आपल्या दोन, एक भक्त आणि वाटोनिया अंगे सेवके बाने. आपल्याकडे सेवकपणा घेतो. येरा नाम मी ठेवी मग वजते वज बरवी न वजता जावे योगी जो. येरा नाम मी ठेवी, मला एकाला माझं नाव दिलं, स्वतःकडे त्यानं भक्त नाव घेतलं आणि भजनाची पद्धत अशी केली. अरे काय त्या भजनाची पद्धत माऊली म्हणतात, योगी लोकांना दाखवून गेलं की भजन कसं करावं. असं काय केलं त्यांनी, भजन. आता एक क्षण सुद्धा भजनी विक्षेपतेची पै
मरण तुकोबाराय म्हणतात तयाचे आता जो असा जो महात्मा आहे तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे ते तयाच आम्हाला व्यसन लागले. कुणाचं व्यसन शब्दाचा अर्थ काय आहे? एखादी गोष्ट वारंवार 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 करावं वाटणं त्याचं नाव काय आहे? व्यसन आहे का? तसं पुन्हा 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 त्याची संगती आम्हाला करावी वाटते. तो आमच्यापासून दूर जाऊच नाही असं आम्हाला वाटतं. आमुचे तो निज ध्यान बघा आम्ही त्याचं काय करतो? ध्यान करतो. आम्ही त्याचं ध्यान करतो. भगवंत म्हणतात फार काय सांगू अर्जुना समाधान तो मिळे ते तो भेटल्याशिवाय आम्हाला काय मिळत नाही? समाधान मिळत नाही. दया लागी मज रूपायने दयाचे निमज येथे असणे दया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. दया लागी मज रूपायने मी अवताराला कुणासाठी येतो? तर त्या भक्तासाठी अवताराला येतो. दयाचे निमज येथे असणे मला काय करायचे इथे राहायचे पण मी कुणामुळे राहायला लागलोय? त्या भक्तामुळे. पंढरपुरात कोणामुळे राहिले देव? पुंडलिकामुळे राहिले. भक्ता पुंडलिकासाठी पुंडलिकाने सांगितलं महाराज असाच उभा राहा. पुंडलिकाने पाहिलं कमरेवर हात त्याचा खरं तर सहज उभा राहिला होता. ते कधी पुंडलिक येतोय कधी पुंडलिक येतोय म्हणून कमरेवर हात देऊन असा वाट पाहू लागला. पुंडलिकाने वीज फेकलीच होती. पाहिलं जाऊन मला ते रोप पाहिलं सांगितलं वा 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 सुंदर ते ध्यान वेव देवरी देवा एकच माग एकच मागणी आहे देवा का असा उभा राहा. आता याच्यात काही बदल करायचा नाही. अरे मला पुंडलिकाच्या लय करायचं आपल्यावर. देव म्हणले मी उभा राहू पण करू काय? उभा राहू काही काम लागल ना. मी सांगतो म्हणले का मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी पुंडलिका दलावर करुणा कर विठ्ठले. पुंडलिकाला वर दिलाय देवानं पुंडलिकानं मागितलंय मूड पापी मूर्खा असो पापी असो जसे येतील तसे तुझ्या दर्शनाला उतरी काशे लावणी. त्यांना उतऱ्या भाऊसागरातून पलीकडे याचं काम करत राहा नाव चालवत राहा असं पुंडलिकानं सांगितलं. असाच उभा राहा. मला कधी कधी पुंडलिकाला बोलले संत कारे पुण्या महातलाशी उभे केले युगे झाले 28 आधुनिकानं मनशी बैस ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. युगे झाले 28 आधुनिकानं मनशी बैस. बसत म्हणा कमीत कमी देवाला नाही का नाही महाराज भक्ता त्याच्याकरता मला इथं असणं आहे. भगवंत स्वतः सांगतात त्या लोन की जे जीवे प्राणे अरे माझा जीव मी त्याच्यावर वळवून टाकतो इतका देव मला आवडतो. किती आवडत असेल भक्त. आता बघा येऊन हर्षती न दृष्टी न स्वच्छती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे मनोनी भोग विषेखे हरेखे जेना. त्या महात्म्याचं पुन्हा वर्णन करतात. त्या महात्म्याला लाभ आवडतो. लाभाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. मग येतं सगळ्याच आहे. लाभ कोणाला आवडत नाही? नाही नुसता लाभ नाही आवडत आत्मलाभ आवडतो. आत्मलाभासारिखे गोमटे त्याला दुसरं गोड काहीच वाटत नाही. दुसरा लाभच वाटत नाही. दुसरा लाभ वाटत नाही का? दुसरा लाभ नाहीच आहे. जर पाहिलं तर दुसरा लाभ काय नाहीये लाभ नाहीच आहे. आपल्याला वाटतंय ते म्हणून भोग विषय हे हरिके जना नाही का नाही. आणि म्हणून संसारातले विशेष भोगानं सुद्धा त्या महात्म्याला काय होत नाही? आनंद होत नाही. विशेष भोगी काय असतं एखाद्या वेळेला वरवर लौकिक आनंदित झाल्यासारखं करतील लोक काय बोलत नाही का नाही. एकदम मला सांगितलं होतं नाना महाराज साखरे महाराजांची हे होती ती म्हणजे परंपरेतली आहे ना. नाना महाराज साखरे खूप मोठी महात्मा होती. ती खूप मोठी महात्मा होती. महाराज त्यांची एक बहीण आणि उच्च शिक्षित लोक असतात ते आहे का नाही. ब्राह्मण समाज म्हणजे बहुतेक लोकमान्य टिळक त्याची ज्ञानेश्वरी आहे खूप विद्वान आणि खूप अधिकार आहे त्यांचा. काय होता खूप मोठा होता त्यांचा बहीण आणि तो बहिणीचा पती वारला तारुण्यात वारला. मग आता त्यावेळेस यांना हे आली गेले तिथे आता लोक जमलेले असतातच. तर मग ती बहीण अगोदर शांत होती. यांना पाहिलं की त्या बहिणीने रडायला काय केली सुरुवात केली. तिने जशी रडायला सुरुवात केली की यांनी त्यांच्यापेक्षा डबल आवाज काढला. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काय करू लागले बहीण भाऊ एवढे रोड लागले की कोणाला ऐकलं. की आळंदीहून काही मंडळी संघ केले होते साधन
ते पाठाला राहणारे तर म्हणले होते वेदांताचे पाठ आळंदीत सांगतात मेवण्याच्या मरणाला नुसते काय करायचे. अरे लोक म्हणतात ना कशाचा महात्मा इतका रडायला एवढं मला 5-10 मिनिटं दोघं रडले. आता लोकांना शांत कोण कसा म्हणतोय. दोघं रडले मग ती बहीण म्हणली बरं रडायचं किती वेळेस आता नाना. ते नानाच म्हणायचे सगळे नाना रडायचं किती वेळेस. ते म्हणले तू रडायली म्हणून मी रडायली आणि ती म्हणली तुम्ही रडायली म्हणून मी रडायली. म्हणले मग आता काय करायचं रडणं थांबवा म्हणजे आता बस झालं उचला. लटिके हसे लटिके रडे लटिके उडे लटिके लटके उचला म्हणले. कशाचे हसून कशाचं रडणं उचला नाही का. आणि सांगतात की त्यांनी ते हे करून आल्यावर पुन्हा वेदांताचा तिथंच काय केला सुरू पाठ केला. कारण 2 दिवस थांबावं लागेल ना ते ओझ करून. मला रिकामा टाइम जाऊ द्यायला नाही. वरवरच दाखवते मला भागवतात स्पष्ट म्हणले लौकिका करता वरवरचा आपला दाखवा. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा लोकांसाठी पाहिजे काय पण मला भागवतात स्पष्ट म्हणले आतून विरक्त असावून बाहेरून आसक्त असल्यासारखं दाखवावं. कारण आपली आंतरिक स्थिती लोकांना ओळखू येऊ नये हा त्या संताचा त्याच्या पाठीमागचा काय असतो भाव असतो. नाही करू देत महाराज. शेवट काही महात्मे शेवट लोकांच्या हितकल्याना करता कळूही देतील पण काही महात्मे शेवटपर्यंत आपला भाव कळू देत नाही कळू देत. पण त्यांना दुसरं काही गोड वाटत नाही. केवढाही विशेष भोग येऊ द्या संसारातला हरिके जेना आनंद होत नाही. भोग आपणच विश्व झाला रे भेदभाव सहजाची गेला म्हणून द्वेषू ठेला जाया पुरुष. आपणच विश्व झाला ते सगळं विश्वच आपण झालाय. मी ब्रह्म नाही सगळंच काय आहे ब्रह्म. मी ब्रह्म आहे ही शेवटची पायरी नाही. जग ब्रह्म आहे जगात ब्रह्म आहे ही शेवटची पायरी नाही. जगच काय आहे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव विश्वात देव नाही विश्वदेव सगळ्यात देव नाही. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सगळ्यात देव नाही सगळाच देव. सगळ्यात देव म्हणलं की सगळं वेगळं आणि त्याच्यातला देव असं येतं त्याच्यात. म्हणून सगळ्यात देव नाही सगळाच देव आहे का नाही. म्हणून भेदभाव सहजाची गेला ना अशी स्थिती असल्यामुळे भेदभाव गेला म्हणून द्वेषू ठेला जाय पुरुषा. आणि म्हणून द्वेष त्याच्या जवळचा काय झालेला आहे संपून गेलेला आहे. पण आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे हे जाणून गताचे न सोची जो. महाराज काही जर त्याच्या जवळून एखादी वस्तू निघूनही गेली मिळाला आनंद होत नाही. एखादी वस्तू निघून गेली त्याचं कोणी मेलं त्याच्या जवळचं काही हरपलं तरी त्याचा शोक करत नाही का. त्याला माहिती आहे जर आपलं असतं तर मेलच नसतं. आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे कल्प जाईल पण आपल्याचा नाश होत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः चैनम क्लेदेन्त्या पुनः सोचयति मानुता अच्छेतो मदायो मक्लोते सोचे यवचे नित्य सर्वगत स्थानं रचलोयम सनातन अर्जुन हा नित्यो अचलो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण हा काय अग्नि प्रलोदके नाप्लवे अग्निराहो न संभवे येत महाशोषो न प्रभवे मारुताचा अर्जुन ऐसा हा जाणावा सर्वात्मको देखावा मग सहजे शोको आगवा रेला तुझा. भगवंताने वर्णन 4थ्या अध्यायात सांगितलेलेच आहे. आणि म्हणून म्हणतात महाराज जे काही जर त्याच्या जवळच्या वस्तूचा नाशही झाला नस होते काही त्याला त्याची चिंता वाटत नाही. आणि जायापूर्वी ते काही नाही ते आपणच आपुले हटाई हरायला गेलो काही अपेक्षिना. आणि महाराज त्याला जे मिळवायचं त्याच्या पलीकडे आता काही मिळवायचंच राहिलं नाही. हे मिळवायचं ते मिळवायचं ते मिळवायचं ते मिळवायचं ते मिळवायचं का आपल्याला हे झालं की ते मिळवा आवडतं. कारण जे मिळवलं त्याच्यापेक्षा पुढं श्रेष्ठ काहीतरी दिसतं. त्याच्या पुढं पेक्षा श्रेष्ठ पुढं काहीतरी दिसतच. असंच महाराज इथून तिथं आभाळ टेकल्यासारखं दिसतंय तिथं गेल्यावर टेकलेलं आहे का. अरे संसाराचं आभाळ कुठंच टेकलेलं नाही. तिथं टेकलेलं दिसतंय तिथं गेलं की त्याच्या पुढं. मी एका काल 2 दिवस झाले का करोडपती माणसाजवळ बसलो होतो. खूप पैसा त्या माणसाजवळ बसलो. म्हणलं बरं साहेब म्हणून तुमच्याकडे सर एवढा पैसा आहे आता खूप पैसा आहे करोडपती आहे. म्हणलं बरं तुम्हाला आता तुमच्या भावना काय आहेत विचारून आपल्याला माहिती पाहिजे ना की हाऊ काय काय आता बस झाला असं वाटतं का. ते म्हणे खरं म्हणलं म्हणे नाही वाटत. किती मिळवा वाटतं. म्हणलं बरं कशासाठी मिळवा वाटतो. आता काही खायला कमी पडते का कशासाठी. ते म्हणे त्याचं असं आहे की आपल्याला आता हा बंगला आहे मोठी गाडी
आपल्याला सगळं काही आहे, पण आम्हाला कसं होतं म्हणे आता या बंगल्यात करमत नाही म्हणे. कसं काय? कारण आमच्यापेक्षा एकानं दुसऱ्यानं कोणीतरी मोठा बांधलेला असतो. मग आम्हाला वाटतं आपला ह्यो छोटा आहे, आपल्याला कसा पाहिजे तसा. आपण आमच्याकडे आता 25 लाखाची गाडी आहे, आम्हाला वाटतं म्हणजे 50ची गाडी फिरायला म्हणजे आपल्याला आता ही लहान वाटायची नाही. आता आपल्याला 25 लाखाची नाही, 25 रुपयाचीच मोठी वाटायची. ती खेळायला लेकरांना सांगितली तर एवढ्या मागाची असते का? आपल्याला तीच काय वाटते? मोठी वाटते. पण ते 25 लाखाची छोटी वाटायची. म्हणजे एक मिळालं की पुढचं वाटतंय, पुढचं मिळालं की महाराज याच्यातून सुटण्याचा उपाय एकच आहे, मिळवून सुटताच येत नाही. मिळवून 100 वर्षात नाही, 100 जन्मातही मिळवण्याच्या अपेक्षेनं सुटता येत नाही. याचा विचार करून याला लात घालून बाजूला करूनच याच्यातून काय होतं? सुटता येत. म्हणून हे जाणून गताचे नसोची जो महाराज आपलं जे जया करू ते काही नाही. आता जे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. आता काय मिळवायचं? आपण जे मिळवलंय त्याच्यापेक्षा आता पुढं काही नाहीच आहे. काय मिळवायचंय आता? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? काहीच नाही. म्हणून तर हनुमंतरायाला तो हार दिला होता, तर त्याच्यात सुद्धा काय पाहिलं त्यांनी? हिऱ्याच्या हातात फोडून पाहिलं. माझा राम नाही, मला लागत नाही. नाही का नाही? मला एक प्रश्न विचारला होता, म्हणे सगळ्यात राम आहे तर मग हनुमंतराय सर्व दृष्टी महात्मा आहे, तर मग हनुमंतराय सोन्यात राम कसे दिसले आहे? सगळाच राम, सगळ्याच ब्रह्मा या स्थितीला गेलेले हनुमंतराया, तर मग त्यांना सोन्यात काय दिसायला पाहिजे होता? यार की त्यांची सर्व ब्रह्म ही दृष्टी नाही त्यांना मिळाली. निर्जीवात राम नाही का? प्रश्न बरोबर आहे का? निर्जीवात नाही महाराज. येथील तृणा आणि पाषाण ही देव जाणावे. दगड माती सुद्धा काय आहे? सरळ प्रश्न. का दिसला नाही? का दिसला नाही? तर त्याचं कारण आहे महाराज, संत हे जगाच्या उद्धाराकरता अवतार घ्यायला आलेले असतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. मी पहिलंच सांगितलं महाराज काय हा प्रश्न बरोबर आहे, पण त्याचं उत्तर असं आहे. तुकोबारायांनीच त्याचं उत्तर दिले. का त्यात सगळे उत्तर आहे, ज्ञानेश्वरीत उत्तर आहे. मास्तर लागाय किती शिकावं लागतं? कपाचं कप आलं पाहिजे त्याला. डीएड काय व्हावं लागतं? आता ते डीएडचं काय शिक्षण असतं आपल्याला माहिती, पण उच्च शिक्षण घ्यावं लागतं, एवढं तर खरं आहे ना. आणि मग तो शिक्षक झाला. शिक्षक झाल्यावर त्याने काय केलं? एक खडू घेतला आणि खडू घेऊन फळ्यावर म्हणला कलव्यालांटी कपाचं त्या लेकराचा हात धरला. एक म्हणला अरे हे मास्तर झाले, या कपाचं काही येत नाही रे शिकायले. पण ते आधी तैसे संत जगी क्रिया करोनी दावी की अंगी. हनुमंतरायाला माहित होतं सोन्यातही राम आहे, पण हनुमंतराया जर हार घातला असता याच्यातही माझा राम आहे, तर आमच्यासारखे आता लय उड्या हल्ल्या असत्या. कोणाचा आधार घेऊन? हनुमंतरायाचा आधार घेतला असता ना मी, पण की हनुमंतरायाने सोनं घातलंय मग आपल्याला काय व्हायला? कारण आपल्याला जे आवडतंय ते आचरण मोठ्याचं लगेच घेतो. महादेवांना प्याला का नाही, पण प्याला म्हणतात तर घेतात. पिऊ नका तर कोणा प्यालाय? महादेवानं प्यालाय. चांगलं आपल्याला जे आवडतं ते आपण मोठ्याचं काय घेतो? आचरण घेतो. म्हणून म्हणतात मला मुक्त जरी झालेला महात्मा असला तरी लोकांना त्याला ते कर्तव्य करावं लागतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात आहे का नाही? देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. भगवंत मी स्वतः, भगवंत म्हणतात मी स्वतः मला रे मृत गुरुपुत्र आणला, तोता पावाळा देखिला, तोही मी उगला कर्मी वरती. मी कर्म करतोय. मला सध्या भामेला मुलगा नाही तर महादेवाची हे केली पूजा, उपवास केले देवानं महादेवाचे. कशा करता? मुलगा होण्याकरता. आता एक पटतंय का? कृष्णाला मुलगा होण्याकरता त्यानं व्रत उपवास कृष्णा करता नाही, लोका करता. कारण यद्यदाचरती श्रेष्ठ तत्देवे तरोजना सयत प्रमाणम कृते लोकस तदनु वर्तते. येत वडील जे जे करीती या नाम धर्म ठेविती, मग तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. लोका करता ते लोका करता करतावे विश्व हे मोरे लावावे अलौकिक नोहावे. बघा हनुमंतराला कळत नाही का याच्यातही माझा राम आहे, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. बरोबर आहे का नाही? त्यांना कळत नाही, कळत नाही त्यांना. अरे सगळं पण आता लोकाला की जाळू नाही ना पावलेनी पार आहे का नाही?
कारण भागीला आधार पोटाचा, म्हणून न सोची जो कारण त्याला मला काही जायच्या पलीकडे काय नाही द्यायला लागेल. आणि मग कशाचीच तो काय करत नाही अपेक्षा. आता मिळवायचंच काय नाही, आता काय अपेक्षा करणार आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते आवलो. ओकटे का गोमटे हे काहीची दया नुमटे, रात्री दिवस न घटे सूर्याशी जेवे. ओकटे का हे चांगले आहे का हे वाईट आहे हे त्याच्या चित्तामध्ये भावनाच निर्माण होत नाही. हे चांगलं आहे काय सगळाच माझा परमात्मा आहे. मग म्हणून काय मग कसं रात्र दिवस न घटे, सूर्याला रात्र माहित नाही आणि सूर्याला आपल्या करता दिवस रात्र. सूर्याला काय ऐसा बोधोची केवळ जो होणी असे निकळू त्याही वरी भजन भजन शिळो माझ्या काही. असा केवळ बोधावर जो जायला आहे निखळ म्हणजे पूर्ण शुद्ध बोध ज्याला झालेला आहे. आणि अशा बोधावर जाऊन सुद्धा माझ्या त्याही वरी भजन शिळू माझ्या काही. आणि पुन्हा माझं काय करतो भजन नाही करत, भजन शिळू. भजन करणं शील म्हणजे स्वभाव, भजन करणं हाच त्याचा स्वभाव झालेला आहे. भजनाशिवाय दुसरं काहीच नाही. असा जो महात्मा आहे तरी दया आईसे दुसरे अमापडीचे सोयरे नायगा सातो कार्य तुझी आन. अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो की त्याच्या एवढा आवडता आता मला दुसरा कोणी राहिलेला नाही. तो महात्माच मला आवडतो. अशा प्रकारे माऊली ज्ञानोबा सांगताय. समशत्रोच मित्रोच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. अर्थात याच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्राद्वयी अर्जुना ज्याच्या ठिकाणी विषमतेची गोष्टच नाही, शत्रू असो का मित्र असो हे दोन्ही त्याच्या करता काय आहे समान आहे. आपलं साधन ठीक आहे. आपल्याला जर खरं इमानदारीनं तुकोबाराय म्हणतात साधन करायचं असेल तर पहिलं वैर संपवावं लागतं. निर्वैर होणे साधनाचे मूळ. हे मूळ आहे साधनाचं. मूळ जर तुटलं तर झाड वाढेल का. हे मूळ आहे मला साधनाचं. कोणतंही साधन करा तुम्ही. तुम्हाला भक्तीचं साधन करायचं असेल तर अगोदर काय करावं लागेल निर्वैर. निर्वैर मला भक्ताचं असं लक्षण असावं का तुम्ही कोणाला तुम्ही त्याच्या आमच्या निरोप सांगा किंवा हे करा. नाही नाही आपण त्याच्या घरी जात नाही. हे सोंगी भक्ती. मी याच्या घरी जात नाही किंवा मी त्याला बोलत नाही ही भावना ज्याच्या मनात आहे त्यात भक्ती होणारच नाही. तुकोबा आहे म्हणतात आपल्याला काय अधिकारी म्हणायचा निर्वैर होणे साधनाचे मूळ. मूळ काय हे सगळ्या साधनाचं काय आहे मूळ आहे. मूळ निर्वैर. कोणाशी त्याचं काय नाही त्या महात्म्याचं वैर नाही. कोणाशी वैर नाही. तुकोबा आहे म्हणतात येरते वेल्हाळ सांडी मांडी. निर्वैर होणे साधनाचे मूळ येरते वेल्हाळ सांडी मांडी. बाकी तुम्ही किती पसारा केला हे टाकायचं ते टाकायचं त्याचे फुकट. आपण असं आचरण करतो ना आपण कोणाविषयी भक्ताच्या मनात द्वेष भावना काय होऊ नये येऊच नाही. माझी कोणी न धरू शंका ऐसे होका माझी कोणीच नको मला. तुको बनायला पशु पक्षी सुद्धा मला घाबरलेले आवडलेलं नाही. हा ना काही वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्राद्वयी सापाळू. कोणी मला दोन्ही सारखं त्याचं वागणं असतं. उद्धव बाबाचं चरित्र आपल्या जवळच आहे. याच्यात उद्धव बाबाचं चरित्र जवळच आहे. मला याच्यापेक्षा पुढचं वैर कोणाशी धरावं त्यांनी आता. बरोबर आहे की नाही. पण त्या महात्म्याच्या मनात कोणाविषयी काय नाही वैर नाही. कोणाविषयीच नाही. येरते विल्हाळ सांडी मांडी नाही चालू येत सोंग संपादने निवडे अवसाने शुद्ध शुद्ध. गोबराचा गोडा भंग आहे. त्याग तव तरी निर्विषय वासना. याचं नाव खरा त्याग आहे. कार्या कारणा पुरताविदे तुका म्हणे राहे चिंतनी आवडी येणे नावे जोडी सत्य द्वेषी. कारण वैर जर राहत असेल तर वैराचं चिंतन होणार आणि मग देवाचं चिंतन कधी होणार. म्हणून ते साधनाचं काय आहे आपण तुकोबरायचा गाथा वाचतो. तुकोबरायच्या गाथ्याचा अर्थही समजून येतं समजा वाचतोय. तुकोबरायच्या गाथ्याचं पारायणानं पुण्य होतं पण मोक्ष होणे इतकं पुण्य नाही होत. खरं सांगतो गाथ्याच्या पारायणानं
पुण्य झालेलं तेवढा तितका केलेला द्वेषच खाऊन टाकला. कोणता द्वेष? मी गाख्याचं पारायण केलं या पारायण करण्याच्या अहमतेचा झालेला गर्व. तितकं पुण्य पुरत नाही, त्याच्यापेक्षा कर्जच होतं लय मोठं. चैतन्य महाराज बुद्धी या विषयावर असं तुम्हाला काय वाटतं का नुसतं मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो मी आपण त्याचा झालेला आम त्यो खाऊन घ्याला सगळं. परत काय होतं आता ते आपल्याला तसंच एखादं मी जे साधन करतोय ते दुसरा करत नसेल, दुसरा करत असेल, तिसरा करत नसेल, तिसरा करत असेल, कोणी ज्याचं त्याचं करत आहे का नाही. एखाद्याला काकडा म्हणत असलं की दुसऱ्याला चिमटीच घेतो. त्याला 4 वाजता 3 आंघोळ करणं लागते बाबू. 4 वाजता जपा तुम्ही. आज तू दिवसभर काका वाचतोय ना, तू दिवसभर माझ्या करीतो मग काकडा काय कामाचा. लक्षात घे. म्हणजे कोणी हरिपाठ म्हणतंय तर ते कीर्तन करायला चिमटे घेते. म्हणजे जो कीर्तन करतोय तो सगळ्याचाच बाप. म्हणजे असंच आहे ना. साधने घाली ती काळाची मुठी गर्भवासाची न चुकती. तुकोबराय म्हणतात ते चुकत नाही. याचा अर्थ करणाराची निंदा म्हणून आपण काहीच करू नये असं नाही. महाराज वाचायचं कशासाठी असतं? त्याच्यानुसार आचरण करण्यासाठी वाचायचं. वगैरे वाचून सोडून द्यायच्या गोष्टी नाही या. आपल्याला तसं होत नसेल हळूहळू देवाला मागत राहू. प्रत्येक अभंग वाचताना ओळी वाचताना आपल्याला ती स्थिती नाही, आपल्याला माहिती नाही, आपल्याकडे कोणताच अधिकार नाही. पण मग दीर्घ अभंग वाचताना शांत डोळे लावून प्रार्थना करावी, देवा असं दे मी दवाना आता अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी आहे मी सगळा, पण तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. हेच आता शेवटी उतरी पार तुका म्हणे. म्हणून हे खरं त्या ग्रंथाचं जे अध्ययन वगैरे राहतं. आणि कथा कशा करता राहते, कथेतून काय शिकायचं. कारण ते साधन करण्याकरता त्या महासंतांनी कशा पद्धतीनं करून बळ मिळवलं त्याच्याकरता कथा येते. कथा ऐकायसाठी थोडेच येत आहे का नाही. आता मला ऐका, याच अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाची पहिली ओळी माऊली ज्ञानोबा म्हणतात की हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्मे करीते प्रतीती गम्य ऐकोनीजे. ही जे सगळे भक्ताचे लक्षणं सांगितले हे ऐकोनी जे प्रतीती गम्य करीती, जे अनुभवात आणून तसं करतात. त्याचं पुढे आता येईल वर्णन आपल्याला ऐका नाही. त्याचा पुढचा विचार आपण उद्या लागलो. कुंडली करू द्या विठ्ठल श्री ज्ञान